नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याविरोधात मनमाडला रिपाई आठवले गटाचे आंदोलन. भारत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या मनमाडमध्ये रिपाई आठवले गटाने आंदोलन करत मंडळ अधिकारी यांना निवेदन दिले. हे आंदोलन रिपाई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. माध्यमांशी बोलताना गंगादादा त्रिभुवन म्हणाले की आम्ही या मनोवादी व्यक्तीचा निषेध करतो. त्यांनी कितीही ताकद लावली तरी या देशातून संविधानाला कोणीही हलवू शकत नाही. लोकशाही टिकली पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे. पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशात वातावरण घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना अतिशय निंदनीय असून हा जोडा त्या वकिलाने फक्त न्यायमूर्तीवरच फेकलेला नसून भारताच्या संविधान आणि लोकशाहीवरच फेकलेला आहे. तेव्हा अशा या माथेफिरू मनोवादी सनातनी प्रवृत्तीच्या वकिलाची बार कौन्सिलने ताबडतोब सनद रद्द करून त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मनमाड रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आवाज न्यूज मराठी, मनमाड. गवई साहेबांवर या सनातनी प्रवृत्तीच्या वकिलाने अतिशय निर्लज्जपणे भारतामध्ये अशा स्वरूपाची घटना ही पहिलीच वेळ आहे. भारताचे सरन्यायाधीश म्हणजे या देशाचा एक कणा असतो. त्यांनी दिलेला न्याय हा न्यायप्रविष्ट असतो. परंतु या मनोवादी सरकारच्या या ज्या न्यायालयाच्या वकिलाला ते मान्य नसल्यामुळे त्यांनी ही घटना केलेली आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, मनमाड शहर, नांदगाव तालुका, नाशिक जिल्ह्यातर्फे आम्ही या वकिलाचा, या सनातनी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो आणि या वकिलाची सनद ताबडतोब तात्काळ रद्द करण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतो. तसेच तरुणांनी सुद्धा आता पुढे येण्याची गरज आहे. हा फक्त एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाच प्रश्न नसून तमाम आंबेडकरी समुदायाचा अपमान आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत गवई साहेब, त्यांचाही आज अपमान झालेला आहे. या घटनेचा मी राजा वायरे व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जाहीर निषेध करतो व त्या नराधमाला त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याची सनद रद्द करून कायमस्वरूपी त्याची कोर्टातून हकालपट्टी करावी. अन्यथा पुढचं आंदोलन न कळवता केंद्र शासनाच्या विरुद्ध रेल रोको आंदोलन कोणत्याही क्षणी घेतले जाईल. तरी प्रशासनाने हे तीव्र पडसाद मनमाड शहराचे तिथपर्यंत पोहोचवावी अशी मी सरकार साहेबांना नम्र विनंती करतो.